नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा गोचरीचा परिणाम याविषयीची ज्योतिषीय माहिती अभ्यासणार आहोत. दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7:44 ग्रहांचा राजा सूर्य आपली सध्याची कर्क राशी सोडून स्वराशीत अर्थात सिंह राशीत प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे 16 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. सूर्य हा ग्रह जगत आत्मा आहे. सूर्य कुंडलीमध्ये अनुकूल असेल तर आरोग्याची प्राप्ती, मानसन्मान, पदप्रतिष्ठा यांचा लाभ होतो. तर सूर्यग्रह कुंडलीमध्ये प्रतिकूल किंवा पीडित अवस्थेत असेल तर अनारोग्य, अपयश, अपमान, नेत्ररोग यासारख्या समस्या भेडसावताना दिसतात. सूर्यग्रह सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर त्याचा येथे शनीशी समसप्तक योग होत आहे. हा एक अशुभ योग म्हटला जातो. तर राहूशी असणारा षडाष्टक योग देखील फारसा अनुकूल म्हणता येणार नाही. असे असले तरी देखील गुरुशी होत असलेला केंद्रयोग ही एक मोठी जमेची बाजू या कालखंडात दिसून येत आहे. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांची चर्चा करूया. मेष राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह पंचमेश असून तो गोचरीने पंचम स्थानातूनच आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव विद्येचा अर्थात शिक्षणाचा भाव आहे आणि त्याचबरोबर तो संतती, भावना, प्रेम यांचा देखील भाव आहे. येथे स्वराशीत असलेला सूर्य हा मेष राशीच्या जातकांसाठी एक श्रेष्ठतम स्थिती निर्माण करत आहे. असे असले तरी देखील शनीने तो दृष्ट असल्याने काही महत्त्वाची काळजी घेणे देखील या जातकांसाठी महत्त्वाचे आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल आहे. अध्यात्मात प्रगती करणाऱ्यांसाठी ही स्थिती अनुकूलता दर्शवत आहे. संततीशी काही तात्विक मतभेद या कालखंडात होताना दिसून येत आहे. दाम्पत्य जीवनात छोट्या मोठ्या तक्रारी उद्भवतील, परंतु त्याचे विशेष काळजी करण्याचे काही कारण नाही. प्रेमीजनांसाठी मात्र हा कालखंड अनुकूल असा म्हणता येणार नाही. त्यासाठी त्यांनी अहंकारापासून दूर राहावे, अन्यथा त्यांच्यामध्ये तणावाची स्थिती असलेली दिसून येत आहे. तसेच गर्भवती महिलांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी आणि मेष राशीच्या सर्वच जातकांनी आपल्या आहारावर देखील नियंत्रण ठेवावे. तसे न केल्यास पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात. एकंदरीत विचार करता मेष राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण श्रेष्ठतम स्थिती घेऊन येत आहे. काही नियमांचा अवलंब केल्यास सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण नक्कीच सफलताप्रदायक होणार याविषयी शंका नाही. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा चतुर्थेश असून चतुर्थ स्थानातूनच आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. सूर्य येथे दिग्बलविहीन असतो आणि असा हा सूर्य शनीने दृष्ट आहे. ही स्थिती वृषभ राशीच्या जातकांसाठी एक प्रतिकूल स्थितीच म्हणावी लागेल. घरापासून दूर जाण्याचे योग या कालखंडात दिसून येतात. तसेच सुखस्थानातील सूर्य हा घरात कलहाची स्थिती निर्माण करू शकतो. समाजातील आपल्या मानप्रतिष्ठेला धक्का लागणार नाही याची वृषभ राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये विशेष काळजी घ्यावी. तसेच जे जातक स्थावर इस्टेट विकत घेऊ इच्छितात किंवा विकण्याची इच्छा करतात त्यांच्यासाठी हा कालखंड सावधानता बाळगण्यासाठीचा आहे. तसेच ज्यांना हृदयविकार आहे त्यांनी देखील या काळामध्ये स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी, कारण चतुर्थ भाव हा हृदयाचा भाव आहे. एकंदरीत वृषभ राशीच्या जातकांनी सतर्क राहावे. त्यामुळे सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण शांततापूर्ण व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी
सूर्य हा तृतीयेश असून गोचरीने तो तृतीय स्थानातूनच आपले भ्रमण करत असतो. तृतीय स्थानात पापग्रह शुभ फले देत असतात. ही स्थिती मिथुन राशीच्या जातकांसाठी एक चांगली स्थिती आहे असेच म्हणावे लागेल. येथे असलेला सूर्य भाग्यभावावर दृष्टी टाकतो, तर भाग्यभावामध्ये आपल्या मूल त्रिकोण राशीत असलेल्या शनीची दृष्टी या सूर्यावर म्हणजे पराक्रम भावावर आहे. ही स्थिती एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्थिती बनलेली आहे. सूर्याला येथे अनुकूलता प्राप्त होत आहे. मिथुन राशीच्या जातकांना भाग्याची जोड या कालखंडात मिळणार आहे, परंतु त्यांची सर्व कामे मंद गतीने पुढे सरकतील हे मात्र त्यांनी ध्यानात ठेवावे. भाग्यातला शनी भाग्याची जोड मिळवून देणार आहे, त्यामुळे करिअरमध्ये ही स्थिती चांगली आहे. पैतृक संपत्तीमध्ये काही विवाद होण्याची शक्यता देखील या काळामध्ये नाकारता येत नाही. तसेच छोटे प्रवास हे लाभप्रद सिद्ध होतील आणि मिथुन राशीच्या जातकांना वरिष्ठांची मर्जी या कालखंडात सांभाळावी लागेल. नवीन कामे मिळणार आहेत, परंतु त्यामुळे ताण देखील वाढणार आहे. याची दक्षता मिथुन राशीच्या जातकांनी घ्यावी. कर्क राशीच्या जातकांसाठी सूर्य हा द्वितीयेश असून द्वितीयातूनच तो आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव धनाचा भाव आहे. कर्क राशीच्या जातकांसाठी हा कालखंड आर्थिकरित्या भक्कम असताना दिसून येत आहे. असे असले तरी देखील पैतृक संपत्तीमध्ये वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पैतृक संपत्तीचे जर विभाजन होत असेल तर त्यांना या कालखंडामध्ये मनासारखी सफलता मिळताना दिसून येत नाही. कर्क राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये विचारपूर्वक बोलावे. या काळामध्ये त्यांच्या वाणीमध्ये कटुता येण्याची स्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे वरिष्ठ नाराज होऊ शकतात. या काळामध्ये सत्य आचरण करावे. तसेच आपला आहार हा संयमित ठेवावा आणि आपल्या डोळ्यांची या कालावधीत विशेष काळजी घ्यावी. व्यसनांपासून देखील या राशीच्या जातकांनी दूर राहावे. ज्यांना मायग्रेन अथवा डोकेदुखीची समस्या भेडसावत आहे त्यांनी या काळामध्ये आपल्या आहारावर विशेष नियंत्रण ठेवावे आणि त्यापासून दूर राहण्यासाठी योगाभ्यास करावा. अशा रीतीने कर्क राशीला हे सूर्याचे गोचरीचे भ्रमण शुभप्रद ठरण्यास मदत मिळणार आहे. सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह लग्नेश असून तो लग्नस्थानावरून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. ही स्थिती सिंह राशीच्या जातकांसाठी निश्चित श्रेष्ठतम स्थिती अशीच म्हणावी लागेल. परंतु असे असले तरी देखील शनीच्या दृष्टीने तो दृष्ट असल्याने काही विशेष सावधानता बाळगल्यास सिंह राशीच्या जातकांना सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण फायदेशीर ठरू शकते. भाग्यवर्धन करणारा हा योग आहे. राजकारणी लोकांना सफलता मिळण्याचे योग या कालखंडामध्ये दिसून येत आहे. व्यक्तिमत्व दुसऱ्यावर छाप पाडणारे असणार आहे, तरी देखील आपले व्यक्तिमत्व धूसर होणार नाही याची त्यांनी विशेष काळजी घ्यावी. जर नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर त्यांना मनाप्रमाणे यश मिळणार आहे. दाम्पत्य जीवनात मात्र कलहाची स्थिती असलेले दिसून येत आहे. सिंह राशीच्या जातकांनी या काळामध्ये आपल्या वेळेचा सदुपयोग करावा. असे कोणतेही काम करू नये ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व बाधित होऊ शकेल. सूर्याची शुभ फळे मिळण्यासाठी सिंह राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये विशेष सूर्योपासना करावी. तसेच अहंकारापासून दूर राहावे. त्यायोगे सूर्याचे शुभ फळे मिळण्यास त्यांना मदत मिळणार आहे. तर कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह व्ययेश असून तो व्ययस्थानातूनच आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. ही स्थिती कन्या राशीच्या जातकांसाठी प्रतिकूल अशीच म्हणावी लागेल. कोर्ट कचेरीचे नसते त्रास मागे लागण्याची शक्यता या काळामध्ये दिसून येत आहे. तसेच स्वास्थ्यासंबंधी काही तक्रारी देखील उद्भवू शकतात.
खर्चाचे प्रमाण या काळामध्ये वाढलेले दिसून येईल। डोळ्यांची त्यांनी या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी। पायाला दुखापत तसेच अनिद्रेचा त्रास याची देखील शक्यता या काळामध्ये दिसून येत आहे। संधिवात, हाडांचे विकार अशी स्थिती या काळामध्ये त्यांच्या वाट्याला येऊ शकते। दूरचे प्रवास करणे यांनी शक्यतो टाळावे आणि जर जरूर असेल तर योग्य ती काळजी घेऊन प्रवास करावा। आहारावर त्यांनी नियंत्रण ठेवावे। ज्येष्ठांचा आणि वडिलांचा योग्य तो मान राखावा। आचरण शुद्ध ठेवावे। बेकायदेशीर असे कोणतेही कामे करू नयेत आणि आपले व्यक्तिमत्व बाधित होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी। अशा रीतीने आज आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशीच्या जातकांसाठी सूर्याचे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहेत याची चर्चा केली। ज्यांना सूर्याचे हे गोचरीचे फल अनुकूल नाही त्यांनी या काळात सूर्याची विशेष आराधना करावी। आदित्य हृदय स्तोत्राचे पठण अथवा सूर्यस्तुती याचे पठण करावे। ज्येष्ठांचा मान राखावा। सकाळी लवकर उठावे आणि आपली दिनचर्या संयमित ठेवावी। असे केल्यास सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना नक्कीच लाभदायक ठरू शकते। अशा रीतीने आज आपण सूर्याचे राशी परिवर्तनाचा पहिल्या 6 राशींविषयीचा गोचरीचा प्रभाव पाहिला। पुढील भागामध्ये राहिलेल्या राशींचा विचार करणार आहोत। अशाच ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या नवनवीन आणि खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आज येथेच थांबूया। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।